आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो, आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कोणी शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बोंबालच अख्ख्या गल्लीत आवाज. मग आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक छटीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय, खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिली खाला सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काही नव्हतं महाराज. कमरेला पट्टी होते का आपल्याला? करकुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची, भाऊ हाणता येईल तेवढा हाना, पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं? बाप गुरुजीला म्हणायचा, मिळाला तरी चालेल, हा ना. कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्याई त्या 9वार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची. काय जाऊ द्या, बिचाराला बनियन नव्हतं बनियन, त्याला खुपरी होती. जाऊ द्या, आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं, पण शिस्त होती. खायची मजा, पण फालतूपणा चालणार नाही. हो, पोरगी जर उशिरा आली ना, तर 9वार साडीतली आई म्हणायची, इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली? पोरगी म्हणायची, बरोबर आहे. आई म्हणायची, थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती.